हा, काही नाही. बुलढाण्यातून जे देवकर, काय देवकर, लहान आहे देवकर. ते काय शिक्षक आहेत का ते? हो, कुठे? ते रिटायर झालेले आहे. अच्छा. आणि त्यांना तिकीट कोणाचं भेटून राहिलं मग? नाही सर, मला माहित नाही काही. नाही, नुसतं बुलढाण्याच्या मतांवर माणूस निवडून नाही आहे सर. हो, मान्य आहे ना, पण मी राजकारणात नसतोच ना सर. अमरावती. तुम्हाला अपडेट दिल्या सगळ्या आमच्याकडच्या, बरोबर आहे. की मग त्यांनी साडी दिली, त्यांनी पैठणी दिली, त्यांनी जेवण दिलं, आणि जेवणामध्ये ज्याला नॉनव्हेज पाहिजे त्याला नॉनव्हेज दिलं, ज्याला व्हेज पाहिजे त्याला व्हेज दिलं. अच्छा हा, असं सगळं छान चाललंय प्रत्येकाचं. आणि अच्छा. प्रत्येक मतदार प्रत्येकाचं सगळं घेतोय. आता मतदार बदललेले आहे. हो ना. आता तो म्हणतो हे चोट्टे जर पैसे कमवतात हो तर मग आपणही त्याचं खाल्लं तर काय बिघडतं, हो. असं आता मतदारांची विचारसरणी झालेली आहे. स्वतः सरनाईक वाटते का पैठण्या मग? हो ना सर, स्वतः? त्याची माणसं येऊन देऊन गेले ना. अच्छा. म्हणजे स्वतः तोच वाटणार की नाही? त्याला तर पायानं चालता नाही येत. अरे बाबा, त्याची माणसं येतात ना गाडी घेऊन. अच्छा. प्रत्येकाची नोंद असते त्यांच्याजवळ, कोणाला दिलं, कोणाला नाही दिलं, कोणाला मिळालं, कोणाला नाही मिळालं, कोणी घेतलं, कोणी नाही घेतलं, अशी सगळी नोंद ठेवली आहे त्यांनी. मग आता पाचही जिल्ह्यामध्ये पैठणी वाटणार आहे का? हो सर. मग म्हणजे 5 जिल्हे 56 तालुके. हो सर. मग आज शीट पडली आपली. प्रत्येक मतदारावर तो 3,000 रुपये मिनिमम खर्च करून राहिला. अच्छा. आणि महत्वाचे जे मतदार आहे हो त्यांच्यावर आणखी जास्त आहे, कारण त्या मतदारांवर समजा आता तळेकर आहे, तळेकरांकडे 25 मतदार आहे, बरोबर. तर त्याला आणखी वेगळी भेट. अरे बापरे. त्याला एक चांदीचं ताट आहे, 2 वाट्या आहेत चांदीच्या, एक रोटी आहे, एक तेल आहे. अरे बापरे. हो. मग अशा परिस्थितीमध्ये आपली उमेदवारी दाखल करायची की नाही करायची मग आपण? माझं मत तर असं आहे, तुम्ही त्याच्यात पडू नये. हो पण माझ्या मताला तुमच्याजवळ किंमत कुठे आहे? हो तुम्ही फक्त ऐकून घेता माझं, हो. आणि करत काहीच नाही. तुम्ही आजपर्यंत माझं सगळं ऐकलं, आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे सगळं ऐकता तुम्ही माझं, करतो म्हणा ना. पण करत काहीच नाही तुम्ही. हो. पण तरी सुद्धा तुम्ही विचारलं म्हणून मी सांगेन की तुम्ही हे काहीच करू नका. नाही, पण आता मी पण रिटायर्ड पर्सन आहो सर. हो. सरनाईक जर पैठण्या वाटतं तर मी कमीत कमी 2-4 ट्रक धोतरं हा, बोलवतो हा, पश्चिम बंगालमधून, हा, ठोकमध्ये धोतर, हा. आणि मी फिरतो लेकाले. नाही, नुसते धोत्र देऊन काही होणार नाही ना. धोतरासोबत काय म्हणजे शर्ट पाहिजे काय? नाही. मग आता जे किरणराव सरनाईकांनी 3,000 रुपये खर्च केले, हो त्याच्यावर तुम्ही काय देता, हो. हा प्रश्न असतो ना. आता नाही, पण पैसे दिल्यावर त्यानं मत आपल्याला दिलं पाहिजे. पण आता पैशानेच तर मागच्या वेळी काम झालं होतं त्यांचं. मग याही वेळेस काम होईन असं वाटते का तुम्हाला? हा, असं काही नाही, निवडली असते. हो. नाही, आता देह जाओ अथवा राहो, हो, मी जी तयारी केली आहे, हो, म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घेतली. हो, सध्याच्या परिस्थितीमध्ये माझ्याकडे 5 लॅपटॉप, वोटर यादी, त्याचे फोन नंबर, हो, 5 जिल्हे 56 तालुके, 56 तालुक्यात आपले माणसं कोण कोण आहे, हो. शिवाजी शिक्षण संस्थेच्या सचिवाचा मला पाठिंबा, असं पत्र निघणार आहे. आता काय चोट्टे असतात सगळे, सचिवांनी तुम्हाला पाठिंबा दिला आणि पत्र दिलं म्हणजे पाठिंबा द्यावाच का त्यांनी? नाही ना हो, सगळ्या शाळेमध्ये पत्र देईन ना की प्राध्यापक अनिल मधुकरराव काळे यांनी आपल्या संस्थेमध्ये दर्यापूर, अकोला, बुलढाणा, अकोट यासारख्या ठिकाणी सेवा दिलेली आहे. आता ते डिसेंबर 26ची निवडणूक लढवित आहे, त्यामुळे त्यांना पसंती क्रमांक 1चं मत देण्यास उपकृत करावे, आपलाच वी गो ठाकरे, हो, असं पत्र निघणार आहे 16 ऑगस्ट, म्हणजे आता 1-2 दिवसात. हो. पत्र बंधनकारक असते का?
पत्र जरी बंधनकारक नसेल, हा, पण आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेचा इतिहास आहे. वसंतराव खोटरे हा, हे शिक्षक होते शिवाजी शिक्षण संस्थेत. हा, ते आमदार राहिले आहे हा. याच पत्रामुळे. मग चांगलं आहे ना सर, तुम्ही पत्र घ्या ना. हो. घ्या घ्या घ्या. आता दुसरं सांगतो तुम्हाला मी. हा, माझा पत्ता बॅलेटवर प्राध्यापक अनिल मधुकरराव काळे, लेट मधुकरराव काळे गुरुजी, कार्तिक स्वामी मंदिर, माळवेशपुरा, अचलपूर. हा, आणि मी तिकीट घेऊन राहिलो सुदाम देशमुखचं जे कम्युनिस्ट पार्टी आहे विळाउंबी, हा, या बॅनरवर मी निवडणूक लढून राहिलो. हा, आता सुदाम देशमुखच्या बॅनरवर मी जर निवडणूक लढून राहिलो हं, तर अचलपूर, परतवाडा, चिखलदरा, धारणी, हो, ह्या साईडचे जे लोक आहे हं, ते सरनाईकले काय मत देणार आहेत, अनिल काळेला देतील. हं, सगळ्यात जवळ ते धारणीहून सगळ्यात जवळ एखाद्या शिक्षकाला काम पडलं हा. तो अचलपूरला येईन की वाशिमला जाईन. नाही, अचलपूरलीच. हां अचलपूरलीच. हां मग अचलपूर जिल्हा लेवलचं गाव आहे. हो, हां हो. मी रणनीती आखली ना. एक चांगली गोष्ट आहे. तुमची रणनीती सक्सेस हो. हं. तुम्हाला तुमच्या कार्याला माझ्या शुभेच्छा. तनमन धनाने द्या. नाही, मोदी यांनी पत्नीचा त्याग केला, मोदी पंतप्रधान झाले, हे शेवटचं वाक्य आहे माझं. आता हो, योगीनं बायकोच केली नाही हो, तर योगी मुख्यमंत्री झाले. हो, आणि माझी मिसेस हे शासकीय नोकरीत असल्यामुळे हो, ते मला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देऊ शकत नाही. हो, त्याच्यामुळे मी निमशासकीय. हो, त्याच्यामुळे 19 जुलै 2026 पासून हो, मी येऊन बसलो अचलपूरले. हो, मिसेसचं काम पाहते, माझे मुलं दोन्ही पुण्याला आहे, हो, ते त्याचं काम पाहतात. हो. बायको एकटी नाही येतात. नाही, ते आता माझा लहान मुलगा मोठा मुलगा मधून मधून पुण्यावरून त्याचे चक्र सुरू राहते. हो ना, मग मधून मधून येतात, पण त्या इतर वेळी एकट्याच असतात. काय म्हटलं? मधून मधून मुलं येतात, पण त्या इतर वेळी एकट्याच असतात. मला काय म्हणायचं असं, या जगामध्ये एकटं यावं लागते आणि एकटं जावं लागते. मी गेलो हा शोक नको रे, सदैव मा इथेच आहे, जाणार हे शरीर असे रे, अविनाशी मी इथेच आहे. बरोबर आहे. हां, भगवद्गीतेत सांगितलेलं आहे हो, की मनुष्य हा एकटा येतो एकटा जातो. हो, बायको येईन दरवाजापर्यंत घराच्या, हो, पोरगा येईन सरणापर्यंत, हो, आणि त्याच्यानंतरचा आत्म्याचा जो प्रवास आहे हो. त्या त्याला एकट्यालाच करावं लागतं. हो. हो. म्हणून ह्या गोष्टी जिवंतपणे आपण पाहायच्या डोळ्यांनी. नाही, माझे मुलं लहान नाहीत ना सर आता. तुम्ही इतक्या उंच लेवलला गेलेले आहे की माझे लेवल कमी पडून राहिले. अरे अरे मिलिंद भाऊ, हो, बोला. हा झाला माझा ए प्लॅन डिसेंबर 26चा. हा, आता तुम्हाला मी बी प्लॅन सांगतो. हा. अचलपूरचं घर माझं कार्तिक स्वामी मंदिराच्या बाजूनं आहे. आलो आहे मी. हां, आले आहे तुम्ही. तर बी प्लॅन माझा आहे, जर माझा डिसेंबर 2026चा मी जर आमदार झालो नाही हा, तर माझा बी प्लॅन आहे हरिभक्त परायण अनिल महाराज बोराळेकर. हो, आणि जे तिसरा मजला मी बांधन, हो, तिसऱ्या मजल्यावर जे जाऊन बसीन मी, हो. तर माझे गाण्याचे कार्यक्रम, माझे कीर्तनाचे कार्यक्रम, माझे प्रवचनाचे कार्यक्रम. तर मग हा एक प्लॅन करा सर तुम्ही. हा मग हा एक प्लॅन 5 वर्ष चालू ठेवा. बिलकुल बरोबर आले तुम्ही महत्वाच्या मुद्द्यावर. ऐका तुम्ही, हा पहिला प्लॅन एक प्लॅन पहिले करा हा, हो, आणि 5 वर्ष ते चालू द्या. 5 वर्ष काय हो, 2029 मध्ये विधानसभा आहे. म्हणजे आता मग ती निवडा तुम्ही, पण आता नका उघड. बरं, म्हणजे ए प्लॅन डिसेंबर 2026, हो. बी प्लॅन हरिभक्त परायण अनिल महाराज बोराळेकर यांचा आश्रम. नाही, ए प्लॅन हा. अनिल महाराज बोराळेकर यांचा आश्रम पहिला. हा, आणि बी प्लॅन तुम्ही 29चा ठेवा. हो, भाजपले पाहिजे महाराज.
पहिले महाराज व्हा हो. आणि मग योगी व्हा. नाही, पण आता कसं झालं सर, की मी इतका पुढे निघून गेलेलो आहे या प्रचाराच्या माध्यमातून. माझे दौरे धारणी मागे येता येत नाही. नाही, मागे नाही येता येत ना. बरोबर आहे. मला जावं लागेल तर पुढेच जावं लागेल. हो. म्हणजे हे प्लॅन. आता तसं झालं, तुम्ही असं बोलून राहिले की तुम्हाला फक्त हाव म्हणा. हो म्हणा तुम्ही, हाव म्हणा. हो. तुम्ही म्हणाला की मी मुलगी थोडी मारतो तर आम्ही बरेच महाराज फक्त भोपळा बांधून द्या हो. बस. आता मी मागे वळून पाहू शकत नाही. ए प्लॅन आमदार, बी प्लॅन महाराज आणि सी प्लॅन 29चा विधानसभा. हो. कारण बच्चूभाऊ कडू गेले विधान परिषदवर बरोबर. आणि विधानसभामध्ये सध्या तायडे नावाचे आमदार आहे. हो. त्याच्यामुळे 27, 28 ह्या 2 वर्ष मी आता काही अमरावतीला जाणे नाही. माझ्या मुलांचे लग्नसुद्धा अचलपुरातूनच होतील. हो. कारण आता मी फुल्ली राजकारणात पडलो. पडा सर. उद्या जर अमरावती जिल्हा झाला तर मी खासदारकीसाठी एखाद्या पक्षाला तिकीट मागून उभा राहीन. बरोबर आहे. म्हणून इकडे तिकडे उभं राहिल्यापेक्षा, आणि माझं गाव आहे, माझे सगळे मित्र अचलपुरात, माझं शिक्षण राष्ट्रीय स्कूल, जगदंब महाविद्यालय, भजन कीर्तन, अचलपुराला ऐतिहासिक वारसा आहे, मंदिरं भरपूर. बरोबर. हां. तुमच्या बी प्लॅन मध्ये मला घ्याल पण सर. तुम्ही रिटायर झाल्यावर? हो. तुमचं सीए आहे म्हणून. हो, 100%. महाराज झाले तुम्ही. ते तुमची जे हे एक, मी सध्या अचलपूरला बिलनपुऱ्यात आहे एका ठिकाणी. हा. ते आपली जी तुमची मावस बहीण आहे, हो. तिचं काय नाव माहेरचं? कुरुमकर. हां, कुरुमकर बरोबर. हा. मी जरा विसरलो होतो. हा. मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे त्याच बाजूनं त्या दुराणीचं घर आहे, कुरुमकरचं घर आहे, पण मला ते आडनाव नव्हतं आठवत. कुरुमकर बरोबर. तर तुम्ही माझ्यापेक्षा वयानं 1 वर्षानं मोठे आहात. हो. त्याच्यामुळे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. नाही, वय वाढले म्हणजे शहाणपण येते असं नाही. नाही. हां. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहात. नाही ना. हो, काही अरे बोल. क्या बात आहे सर. तुम्ही मला सांगा, केवढं मोठं तत्वज्ञान सांगितलं आता मला. हो. मग आणि सर तुमच्यासारखं वागायला डेअरिंग लागते, ते माझ्यात नाही आहे. हो, हे मान्य करावंच लागते. मग सांगा मग. हो. हम्म. धन्यवाद. आपण पैठणीच्या बद्दल वार्तालाप केला. हो. सरनाईक पैठणी वाटून राहिले, सोबत 3,000 रुपये वाटून राहिले. नाही, 2,000. हो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरचा संविधानाचा पूर्ण खून झाला. नाही, खून नाही झालं सर. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या दिवशी माझा मतदार विकला जाईल, हो. या देशातली लोकशाही संपल्याशिवाय राहणार नाही. नाही, बाबासाहेबांचा मतदार सुजाण झाला. एवढा सुजान पैसे घेपर्यंत? हो. कारण हे लोक चोरी करून राहिले, यांचे पैसे हे वाटून राहिले, तर चोराचे पैसे घ्यायचे आणि आपण मत ज्याला पाहिजे त्याला द्यायचं. हो. असं झाला माणूस आता सुजाण. उद्या त्यामुळे बाबासाहेबांचा काहीच अपमान नाही, खून नाही, काही नाही. अच्छा. हो. पण बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे की माझा मतदार ज्या दिवशी विकला जाईल त्या दिवशी या देशाची लोकशाही संपल्याशिवाय राहणार नाही. तो विकला जातच नाही. अरे तुम्ही सांगून राहिले पैठणी 2,000 रुपये घेऊन राहिले. हो, पैसे घेतले म्हणजे विकला गेला असं नाही आहे ना सर. अरे मग हे कोणतं लिटरेचर आहे तुमचं? पैसे घेतले. सत्य आणि अर्धसत्य यात फरक आहे ना. म्हणजे ते पैसे भेटल्यानंतर मंदिराच्या पेटीत टाकते काय तो मतदार खाऊन घेईल, काही करेल. कारण आपल्याला हे लोक किती खातात. हो. मग यांचे पैसे आपण खाल्ले तर काय बिघडतं? तो धर्म आहे. अच्छा. हो. मत फक्त आपल्या माणसाला द्यायचं. आता तुम्हाला मी एका वाक्यात सांगतो. मागच्या 2020 मध्ये पैठणीची लहर होती. आता लोक पैठण्या घेऊन घेतील. हो, तेच म्हणतोय मी तुम्हाला. हा, ऐकून घ्या. आता आम्ही पैठणी घेतली, जेवण घेतलं, विचार येतो. हो. आणि मग आम्ही कोणाला देऊ हे सांगता येत नाही. हा, आता एकच पर्याय. प्राध्यापक अनिल मधुकरराव काळे. या नागपंचमी आजची लिहून घ्या.
विधान परिषद सदस्य नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शपथ घ्यायला अनिल काळेच जाईल. अरे छान सर, हे लिहून घ्या तुम्ही. अगदी बरोबर. 24 तास 5 जिल्हे आणि 56 तालुके. हो, अनिल काळेला साधं नका समजू. नाही तर सर साधे ते मी पहिल्यापासून पाहिजे हो, तुमच्या सहवासात मला राहायला मिळालं याचा मला आनंद आहे सर. नाही आता फोन ठेवतो मी.